बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता त्यांची देखील मकर संक्रांत गोड देखील होणार आहे, कारण की आता त्यांना परत हप्ता या ठिकाणी टाकायचं काम राज्य सरकारने केलं असून आता याची प्रक्रिया चालू या ठिकाणी झाली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना आत्ताच हप्ता येऊन गेला। आता त्याचबरोबर लगेच राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला असून आता लगेच लाडक्या बहिणींना खुश करायचं काम देखील राज्य सरकारने केलं असून आता लाडक्या बहिणींची मकर संक्रांत देखील गोड होणार आहे। मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना खूप खर्च येतो, त्याचमुळे त्याच विचाराने राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला असून आता लगेच लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड करायचं काम देखील सरकारने केलं असून आता लगेच लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी हप्ता लगेच टाकण्यात देखील येणार आहे। हा हप्ता तुम्हाला 2 टप्प्यामध्ये टाकण्यात येणार आहे। सर्वात पहिलं या 16 जिल्ह्यातील महिलांना टाकण्यात येणार, मग पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना टाकण्यात येणार। आता या 16 जिल्ह्यातील महिलांना हा हप्ता या 3 दिवसामध्ये टाकण्यात येणार। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील महिलांना हप्ता या ठिकाणी टाकला जाणार। या 16 जिल्ह्यातील महिलांना मकर संक्रांत गोड करता येणार, कारण की आता आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये त्यांना कधीही त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा दिसू शकतो। लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड झाली। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला 3 दिवसामध्ये मिळू शकतो। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण बघूया कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यातील महिलांना दिलासाच मिळालेला आहे। आता याचप्रमाणे यामध्ये काही अटी टाकण्यात आल्या असून आता महिलांना काही महत्त्वाचे अटी सुद्धा या ठिकाणी पार पाडाव्या लागणार आहेत। काही महत्त्वाचे कामे सुद्धा महिलांना करावे लागणार। तर चला ते महत्त्वाचे करणारे कामे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। कोणत्या असणार आहेत त्या महत्त्वाच्या अटी, ज्या महत्त्वाच्या अटी पूर्णपणे पात्र ठरण्यासाठी लाडक्या बहिणींना करावे लागणार। काही महत्त्वाचे 1 ते 2 कामे असणार आहे, जे महत्त्वाचे कामे बहिणींना करावे लागणार। आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला, आता लगेच या 16 जिल्ह्यातील महिलांना लगेच टाकण्यात येणार। या 3 दिवसामध्ये आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये महिलांना परत या ठिकाणी हप्ता पडणार। मकर संक्रांत जवळ आली आणि मकर संक्रांतीला ज्या लाडक्या बहिणी आहे त्या लाडकी बहिणींना खर्च होणार, त्याचमुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। आता या 16 जिल्ह्यातील महिलांची मकर संक्रांत गोड करायचं काम देखील राज्य सरकारने केलं असून आता त्यांना पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारने चालू केलं असून आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना दिलासाच मिळणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाच्या अटी असणार आहेत त्या महत्त्वाच्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। कोणत्या असणार आहेत त्या महत्त्वाच्या अटी, ज्या महत्त्वाच्या अटी पूर्णपणे पात्र ठरण्यासाठी तुम्हाला करावे लागणार। ते महत्त्वाचे 1 ते 2 कामे असणार आहेत, ते 1 ते 2 कामे तुम्हाला करावेच लागणार। जर तुमचे पण ते अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर करणं गरजेचे सांगण्यात आले असून तुम्हाला ते महत्त्वाचे कामे करावेच लागणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे कामे बघू। त्यानंतर आपण ते 16 जिल्हे बघू। काही तालुके सुद्धा असणार आहे, ज्या तालुक्यातील महिलांना पण मकर संक्रांत गोड करता येणार आहे। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील महिलांना व काही तालुक्यामधील महिलांना देखील पैसे या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार असून आज उद्या परवा 3 दिवसामध्ये त्यांना कधीही हप्ता वितरित झालेला दिसू शकतो। या 3 दिवसामध्ये महिलांनाच दिलासा मिळणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना आणि कोणकोणत्या तालुक्यातील महिलांना दिलासा मिळणार सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। यामध्ये कोणकोणते जिल्हे आलेले आहे, कोणकोणते तालुके आलेले आहे, सविस्तरपणे अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। म्हणून जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला नक्की कळवा। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कोणता आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण काही महत्त्वाचे जिल्हे असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ। त्याचबरोबर काही तालुके सुद्धा असणार आहेत, ज्या तालुक्यातील महिलांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आत्ताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला। त्याचबरोबर लगेच आता आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मकर संक्रांत गोड करायचं काम या ठिकाणी सुरू आहे। आता या 16 जिल्ह्यातील महिलांना व काही तालुक्यातील महिलांना देखील मकर संक्रांत गोड होणार। या 3 दिवसामध्ये त्यांना पुढील हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे जिल्हे बघू, काही महत्त्वाचे तालुके बघू आणि ते 1 ते 2 कामे बघू, जे 1 ते 2 कामे तुम्हाला करणं गरजेचे असणार आहे। जर तुमचे पण ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर करावे लागणार। ज्या ज्या महिलांचे हे 1 ते 2 कामे
कामे अधुरे असतील किंवा त्यांनी ते केलेलेच नसतील तर त्यांना लवकरात लवकर ते करावे लागणार. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड देखील झाली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार. आता लगेच हप्ता आला, त्याचबरोबर आता लगेच हप्ता टाकण्यात येणार. म्हणजे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासाच मिळाला. आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ज्या ज्या होत्या त्या महिलांची मकर संक्रांत देखील गोड होणार. मकर संक्रांतीला खूप महिलांना खर्च येतो, खूप त्यांना या ठिकाणी मार्केटमधून जाऊन खर्च करावा लागतो. आता त्यांना मोठा दिलासा मिळणार, आता त्यांना मोठा आनंद देखील होणार. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 1 ते 2 महत्त्वाचे कामे असणार आहे, त्या 1 ते 2 महत्त्वाच्या अटी असणार आहे त्या अटी बघू. त्याचबरोबर ते 16 तालुके व 16 जिल्हे बघू, ज्या 16 जिल्ह्यातील महिलांना दिलासाच मिळाला. त्याचबरोबर काही तालुके सुद्धा असणार आहे ज्या तालुक्यातील महिलांना सुद्धा दिलासाच मिळणार. जे जे नाव घेणार त्या जिल्ह्यातील महिलांना आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये त्या लाडक्या बहिणींना दिलासाच मिळणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता करूया व्हिडिओला सुरुवात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जिल्हे बघू सर्वात प्रथम, त्यानंतर तालुके बघू आणि त्यानंतर ते महत्त्वाच्या अटी बघू. ज्या महत्त्वाच्या अटी पूर्णपणे पात्र करणं तुमचं काम असणार आहे. त्या महत्त्वाच्या अटी पूर्णपणे या ठिकाणी करणं तुमचंच काम असणार आहे जर तुमच्या या अटी अधुऱ्या असतील तर चला पूर्णपणे जिल्हे बघू. जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमची पण मकर संक्रांत गोड करायचं काम राज्य सरकारने चालू केलं असून आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे. बीड जिल्हा समोरचा जिल्हा आपला असणार आहे बीड जिल्हा. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता महिलांना मिळाला दिलासा. बीड जिल्ह्यातील महिलांना पण आता मोठा आनंद होणार. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आता लगेच हप्ता वाटप केला जाणार आहे. बीड जिल्ह्यातील महिलांना पण दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील महिलांना पण आता आनंद झाला. नागपूर जिल्ह्यातील महिला सुद्धा आता खुश होणार, कारण की आता नागपूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आले नाही. महिलांना सुद्धा ही काही महत्त्वाची कामे करणं अति आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यातील महिलांची सुद्धा आता मकर संक्रांत गोडच देखील होणार आहे. सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला सुद्धा आता खुश होणार. जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा पण सोलापूर जिल्हा असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता सोलापूर जिल्ह्यातील महिला सुद्धा खुश होणार आहे, कारण की आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांची सुद्धा मकर संक्रांत गोड देखील होणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील महिलांना पण हे 1 ते 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे असणार आहे. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यानं आता तुमची पण मकर संक्रांत गोड देखील होणार आहे. फक्त हे महत्त्वाचे 1 ते 2 कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर चला महत्त्वाचे ते 1 ते 2 कामे बघू, त्या महत्त्वाच्या अटी बघू. ज्या महत्त्वाच्या अटी तुम्हाला करणं गरजेचे आहे. जर तुमचे ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यास उशीर सुद्धा होऊ शकतो. तर चला सविस्तरपणे ते 2 महत्त्वाचे कामे बघू. आता या महत्त्वाच्या कामांमध्ये पहिलं महत्त्वाचं काम असणार आहे ई-KYC. जर आता तुमची ई-KYC लाडकी बहीण योजनेची ई-KYC अधुरे असेल तर तुम्हाला देखील ई-KYC करावी लागणार आहे. ज्या ज्या महिलांची ई-KYC अधुरे आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-KYC पूर्णपणे करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता फास्ट देखील येईल, लेट देखील होणार नाही. दुसरं आणि महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी असणार आहे तुमचं आधार अपडेट. ज्या ज्या महिलांचं आधार अपडेट नाही त्या महिलांनी लवकरात लवकर आधार अपडेट करू नये, जेणेकरून त्यांना अडचण या ठिकाणी होणार नाही. आधार अपडेट करायचंच आहे. त्याचबरोबर ते आधार तुमच्या खात्याशी पण लिंक देखील करायचं आहे. ज्या ज्या महिलांनी आधार अपडेट केलेलं नाही आणि ज्या ज्या महिलांनी ई-KYC केलेलं नाही ते कामे दोन्ही कामे पूर्णपणे करून टाका. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्कीच सांगा आम्हाला कमेंटमध्ये.